डीजे डान्स आणि डीजे लावणीच्या नावाखाली महाराष्ट्राच्या संस्कृतीची विटंबना करणारे अशोभनीय कार्यक्रम तातडीने बंद करावेत अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसेच अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी केली आहे। काही कार्यक्रमांमध्ये अशोभनीय अंगविक्षेप, पैशांची उधळण, प्रेक्षकांना स्टेजवर बोलावणे तसेच महिला कलाकारांना लज्जास्पद वाटतील असे सादरीकरण होत असल्याच्या तक्रारी आहेत। विशेषतः अल्पवयीन मुलांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे। प्रशासनाने याकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता महिला व बाल सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे, सर्वात्मक महारुद्र ट्रस्ट व राष्ट्रीय महाकाल सेना पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाऊ शिंदे, मनसे पुणे शहर सचिव सोनाली पोकळे, दिशा फाउंडेशनच्या अर्चना चंदनशिवे, मराठी रंगभूमी निर्माता महासंघ व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। सहकलाकार पूनम डांगे, स्वाती महाडिक, नंदिनी पुणेकर, अजिंक्य झांबरे, कुणाल वैद्य, राधिका अवताडे, वृषाली सातपुते, आरोही पाटील, सपना कवडे, चंद्रकांत पवार, उमेश मुंशीकर, भारती मोरे यांचीही ठाम मागणी आहे की डीजे डान्स कार्यक्रमावर बंदी आणली पाहिजे। लावणी ही महाराष्ट्राची समृद्ध आणि अभिमानास्पद लोककला आहे। मात्र लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य व अशोभनीय सादरीकरण करून या कलेची बदनामी करणाऱ्यांना थारा देता कामा नये। पारंपरिक आणि गुणवंत लावणी कलाकारांना सन्मान, योग्य व्यासपीठ, काम आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत। शासनाने अशा कार्यक्रमांवर प्रभावी नियंत्रण ठेवतानाच अस्सल लावणी लोककला आणि लोककलाकारांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सांगितले की अशा प्रकारांमुळे महिला कलावंत किंवा महिला पारंपरिक लावणी करणारे कलावंत या डीजे लावणीच्या माध्यमातून जे अश्लील प्रकार करतात, त्यामुळे चांगल्या कलाकारांना वाईट दिवस आलेले आहेत। मराठी लावणी जी सर्व प्रेक्षक आवडीने पाहिजे, महिला प्रेक्षक असायचे, लहान मुलं पाहिजे, तर अशा प्रकार न होता, पारंपरिक लावणी न होता तिथे वेगवेगळी वेशभूषा करून जमावाला आकृष्ट करणे आणि सामाजिक वातावरण बिघडणे, कायदा सुव्यवस्था बिघडवणे असे काही महिला कलावंत करत आहेत। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व एकत्र आलेलो आहे। भविष्यात असे प्रकार झाले तर मराठी संस्कृती धुळीत जाईल आणि ज्या प्रकारे बिहार, यूपी च्या डान्सर्स भोजपुरी नृत्य करतात त्याप्रमाणे घागऱ्यावर लावणी होऊ लागलेले आहेत। त्याचा प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने शासनाने विचार करावा, यासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्री, मराठी भाषा मंत्री यांना आम्ही निवेदन दिलेले आहे। सेक्रेटरी, कलेक्टर लेवलला निवेदन दिलेले आहेत की अशा नृत्यांगनांवर प्रामुख्याने आणि अशा आयोजकांवर कारवाई व्हावी आणि आम्ही कलावंत स्वतः रस्त्यावर उतरून त्यासाठी या कलावंतांवर, आयोजकांवर कारवाई करूच। त्या प्रसंगी जे जे लागल त्यावर गुन्हे दाखल करायची वेळ आली तर आम्ही ते करू, एवढंच आम्ही सांगतो। यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। या सर्व गोष्टीवर नियंत्रण करायचं असेल तर पूर्वी ज्याप्रमाणे लोककलांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून परवानगी घ्यायला लागायची प्रोग्राम काढायला, त्यात निवेदकांची स्क्रिप्ट, गाण्यांची स्क्रिप्ट असायची, वेशभूषा काय असेल ते असेल, तर या वेशभूषेपासून सगळं नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वीप्रमाणेच मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ म्हणजे मराठी सेन्सॉर बोर्ड हे चालू व्हावं आणि अशा कार्यक्रम करणाऱ्यांवर, आयोजकांवर कार्यक्रम आयोजित करताना स्थानिक पोलीस स्टेशन, माननीय कलेक्टर यांची परमिशन घेतल्यानंतरच परवानगी द्यावी, जेणेकरून महाराष्ट्राची लोककला अतिशय आपण ज्या प्रकारे आहेत तो व्यवस्थित राहील, नाही तर भविष्यात त्याचे भोजपुरी नृत्यांगनाप्रमाणे आपली मराठी लावणी होईल असं मला वाटतं। नाही, निश्चितच आम्ही दहीहंडी आयोजकांना आणि दहीहंडीमध्ये प्रामुख्याने नृत्य करणाऱ्या या कलावंतांना आम्ही कळवलेलं आहे की अशा प्रकारे जर अश्लील चाळे तिथे आढळले तर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करू। त्यामुळे आयोजक आणि या महिला कलावंतांनी या दहीहंडीपासून काळजी घ्यावी असं आमचं त्यांना नम्र विनंती आहे। नाही, हे ऍक्च्युली आम्ही आमचं स्वतःचं एक भरारी पथक आहे आमच्या मंडळाचं, आम्ही स्वतः निरीक्षण करणार आहोत, त्याचे व्हिडिओ आम्ही काढणार आहोत, हे आम्ही स्थानिक वैयक्तिक गुन्हे दाखल करणार आहोत। परंतु शासनाने जर गांभीर्याने आम्ही पत्र दिलेले आहेत, उद्या अशा प्रकारामुळे स्थानिक गावातील कायदा सुव्यवस्था बिघडते। बरेचसे शो 4-5 तास पूर्वी शो व्हायचे, ते आता अर्ध्या-पाऊण तासात अशा गोंधळामुळे शो होत नाहीत, कायदा सुव्यवस्था बिघडते। महिला कलावंत असतील, तिथं राहणाऱ्या स्थानिक भगिनी असतील, यांच्या सुद्धा भविष्यात त्यांच्या परिणाम होतो। असे काही घडलं तर आम्ही तर गुन्हे दाखल करणार आहोत,
पण शासनाने जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर त्यातील पोलीस निरीक्षक किंवा त्यांच्यावर सुद्धा आम्ही माननीय महासंचालक यांच्याकडे तक्रार करू, त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करू असं आम्ही निश्चित ठरवलेलं आहे. किंवा कशा प्रकारे कुठल्या गोष्टीला अश्लीलता म्हणायची यासाठी शासनाने जे सेन्सॉर बोर्ड केलेले आहे त्यांनी ते निकष लावावेत. आमच्याप्रमाणे निकष हे की जे पारंपरिक लावणी नऊवारीमध्ये सादर केली जाते किंवा एखादा ॲटम सॉन्ग जरी मराठी असतील फिल्ममधले तरी त्याला वेशभूषा चांगली असावी. तुम्ही कुठे पब्लिकमध्ये जाऊन नृत्य करता कामा नये. तुम्ही लहान मुलांना वर घेऊन अंगावर पाणी टाकणे किंवा आपापले वेगवेगळे कपडे उतरवणे हे न प्रकार करता पारंपरिक अदाकारीची तुम्ही परफॉर्मन्स करा, त्याबद्दल आमची तक्रार नाही. डीजे लावणीला वर अश्लील नृत्य करण्याला आमचा विरोध आहे, डीजे शो बद्दल आमचा विरोध नाहीये. त्यामुळं अश्लील करणारे काही ठराविक मुलीच आहेत की ज्या प्रसिद्धीसाठी करतात आणि लोक त्या अशामुळे त्यांना आकृष्ट होतात आणि त्यांना भरपूर शो मिळतात. म्हणून जे पारंपरिक लावणी जपतात किंवा नृत्य करतात त्यामुळे या कलावंतांचं नुकसान होत आहे. तर आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही आहेत, तर त्यांनी जर ती अश्लीलता सोडून डान्स केला तर आमचा त्यांना विरोध नाही, परंतु अशा प्रकारे नृत्य करू नये ही आमची अपेक्षा आहे. तो ते आमच्याच भगिनी आहेत, आमच्याच परिवाराच्या मेंबर आहेत. आम्हाला कुणाच्या पोटावर पाय द्यायचं नाही, परंतु हजारो लोकांच्या पोटावर ते पाय द्यायचं काम ते करतायत. पूर्वी एक शो करताना मी पंचायतवाली 50 कलाकार असतात आमच्या टीममध्ये, वादक असतात, सगळे असतात. आता एक साऊंडवाला घेतला, एक लाईटवाला घेतलाय, 4 बाउन्सर घेतले, 4 डान्सर घेतल्या, या 4-4, 5-5 लाखाला शो विकतात. हे बाकीच्यांनी काय करायचं, वादकांनी, गायकांनी यांनी, आणि तुम्ही अश्लील करून तुम्ही फक्त त्याचा फायदा घ्यायचा स्वतःसाठी, ते चालणार नाही. ते सर्वांसाठी आहे. तर त्यामुळे अशाला आम्ही विनंती करू, नम्र विनंती करू. फार प्रकार घडला तर आम्ही साडी सोडून त्याची ओटी भरू स्टेजवर जाऊन आमच्या महिला कलाकारांना, आणि त्यानंतर नाही चांगले तर आमच्याकडे सामनाम दंड तो पण प्रकार आहे, तो भविष्यात आम्ही त्याचा वापर करू.